माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मधुवरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आलिया संसारा उठा विकरा शरण जाव दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय झाले मागे पुढे बरं जाऊ लावून घ्या अवतारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कुट ब्रह्मांड नाईक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारा सदैव वैकुंठाला गेलेला वर्ग संप्रदायाचा कडदंड देवचे सुप्रसिद्ध विश्वनाथ कोंबर आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती पावली ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा उपदेशपर प्रकरणात दिला भंग आपल्या सेवेकरता निवडलेला वर्ष 49 अजून 1 वर्षाला तुमचा सुवर्ण महोत्सव येतो 4 तप तुमचे पूर्ण झाले 12-48 5व्या तपाला सुरुवात झाली आणि हे वर्ष तुमचं सुवर्ण महोत्सवाच्या अगोदरचं महोत्सवाचं वर्ष आहे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक दातृत्वान दाते महाराज मंडळी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार आपल्या सगळ्यांच्या वतीने मला या ठिकाणी सेवा श्रेष्ठभक्तीपरायण संतोष महाराज राऊत यांनी ही सेवा दिली होती की महाराज आपण या ठिकाणी कीर्तनला ग्रामस्थांच्या वतीने यावं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातले गुणीजन भजन सम्राट संगीत अलंकार विलास बापू देशमुख महाराज हरिभक्तीपरायण नकुल महाराज परमेश्वरजी महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज संतोष महाराज आबासाहेब महाराज अशोक महाराज नैनाजी महाराज बाळासाहेब महाराज बाबासाहेब महाराज मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण तालमर्ची मदन महाराज केळी गव्हाणकर श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज कोले जनार्दन महाराज समस्त या ठिकाणी टाळकरी परिसरातून पंचक्रोशीतून उपस्थित असणारे भाविक भक्त मंडळी पिणेकरी चोपदार साऊंड सिस्टीम चांगली दादा थोडा मॉनिटर लांब झाला फक्त पण तरी आवाज तुमचा चांगला येतोय एवढ्या संख्येने आपण उपस्थित आहात माझ्यावरती नितांत प्रेम करणारे देशगावांची मंडळी या ठिकाणी उपस्थित आमचे उद्धव भाऊ देशगावांना माहेर भायगावला माझी कथा होती तेव्हाही भाऊंचं एकदम सेवाधारी म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा केली एवढ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात धकाधकीच्या धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येने तुम्ही येऊन बसला तेही घरातले सगळे चॅनल विसरून त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि आज तर सण आहे काही लोकांचा
आपल्या वर्षाचं नववर्षाची सुरुवात कधी होती रे पोरो? यांना सांगा, आपण सांगणारच आहे. आपल्या नववर्षाची सुरुवात कधी? 1 जानेवारी, बरोबर. आपलं वर्ष कधी संपत? 31 डिसेंबरला. अरे हे ब्रिटिशांचं वर्ष आहे, आपलं वर्ष नाही. आम्हाला निसर्ग सांगतो की नव्या वर्षाची सुरुवात कशी करायची. आला शिशिर संपत, पाणी गळत ते सरली, ऋतुराजाची चाहुल झाडा वेळी वसंताचं आगमन होतं, झाडांना पालवी फुटते. निसर्ग सुद्धा नववर्षात स्वागत करतो. तो गुढीपाडवा आमचं त्या ठिकाणी मायबापो नववर्ष आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ चालक म्हणून जे आहेत ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय लक्ष्मणजी महाराज भालेकर, कोड सांगू ना, कोड सावंगी. खर तर महाराजांचं गाव हेच आहे. जय गावी केला वास तेथे नसावी उदास. गुरे बाबांचं गाव येतं नाही का. आपण त्या ठिकाणी आहात आणि आपल्याला व्यासपीठासाठी महाराजांची उपस्थिती लाभली. मी आपल्याला वंदन करतो. एवढ्या संख्येनं तुम्ही, मला आज थोडा डाऊट होता की तरुण मुलं सापडणार नाही, पण मला आनंद वाटतो तुमच्या गावातले सगळे तरुण कीर्तनात आहे. याच्यापेक्षा सप्ताहाची दुसरा फायदा कोणता असेल महाराज? आणि अजून बाजूलाही मोठा सप्ताह चालू आहे. मला वाटलं त्याचाही परिणाम होईल, पण नाही. जीव भावाने जेव्हा म्या पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. अरे आपलं गाव मंदिर आहे. आणि मी आल्यानंतर यादी पाहिली. मायबापा हो, महाराष्ट्रातले विद्वत प्रचूर कीर्तनकार तुमच्या सप्त्यात बोल नका बरोबर. महाराष्ट्रातले मी सोडून सगळे विद्वान आहेत बरं. मी त्या लायकीचा नाही, त्यांच्या पंक्तीत बसायच्या लायकीचा नाही. मी रात्री मला वाटतं अनिल महाराजांचं कीर्तन होतं, बार्शीकरांचं परवा होतं. ही सगळे महाराष्ट्रातले विद्वत प्रचूर कीर्तनकार आहेत. त्यांनी फक्त आणि फक्त समाजाला परमार्थ शिकवला. अशी मंडळी तुमच्या यादीत. आम्ही तरी वाऱ्याला लाथा मारतो. यांनी समाजाला शुद्ध आणि शुद्धच परमार्थ शिकवला. एवढी मोठी महात्मी तुमच्या गावामध्ये आलेली आहे. ही साधना आहे. हे सगळे संस्थेतले नवोदित विद्यार्थी, येणाऱ्या भावी काळातले हे सगळे महाराज मंडळी आहे. तरुणा भाग्यवंत नटी हरिकीर्तन. धन्य जगी तोची एका हरी रंगीना. 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे. या संप्रदायाची पायाभरणी ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी केली. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती स्वराज्याची प्रतिज्ञा केली वयाच्या. श्रीमदाद्य भगवतपाद शंकराचार्यांनी भारत भ्रमण केलं वयाच्या. प्रभू रामचंद्रांना त्राटिका मारली वयाच्या. म्हणून 16वं वर्ष मोक्याचं आहे, ते धोक्याचं नाही. बोलला का रे? मोबाईल वाले एक शहा माणूस जाऊन बसा त्यांच्यात. मला वाटलं हा 31 डिसेंबरचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल अर्ध्या घंट्यात कीर्तन करायचं
फोनाची मेमरी हँग करून टाकतात. तुम्हाला मास्तर 8-8 घंटे कसे काय वागू द्या. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. लेकरू लय अवघड. बोल ना करे. अरे कीर्तन तुमच्यासाठीच आहे. 50च्या पुढे गेले त्यांच्यासाठी कीर्तन नाहीच आहे. त्यांना सांगायची गरजच नाही की तुम्ही कसं जगलं पाहिजे. ते त्यांचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले. बेस थोडा कमी करा, गेन मोकळा करा. मस्त साऊंड आहे तुमचा. तुमच्या 5चे 25 येईल मांडवावर जाऊ, त्या मांडवाचा भार होऊन तो माझ्या डोक्यावर येऊन पडला. 31 डिसेंबरला अवघड महाराज. आमच्या गावात पोरीची गरिबी होती. नवरा बेवडा निघला म्हणून बापानं बकरी दिली. त्या बकरीने 3 पिलं दिली. नवरा काही काम धंदा करीना. पोराच्या शाळेची फी भरायची आली. 2 पिलं त्या बाईने विकून टाकली. एकच पिलं होतं. तिला वाटलं 4-6 महिन्याला लेकरांना कपडे घ्यावे लागते म्हणून ते पिलू तिने वागवलं. हे बेवड्यांचा सण आला आजचा. त्याने पाहिलं ते त्याच्या डोळ्यामध्ये ते पिलूच चालायचं. 31 डिसेंबरच्या रात्री त्यांनी चांगले 9 वाजू दिले. आजूबाजूला पाहिलं पण ते पिलू उचललं का खेत गेलं. सकाळी आलं ते पिलू तसंच होतं अंगणात. बायकोला म्हणे हे पिलू इथे कसं. ती म्हणे माझं ऐका ना. तो म्हणे पहिले हे सांग हे पिलू इथे कसं. ती म्हणे मी सांगते पण पहिले हे सांगा रात्री कुत्र्याचं पिलू घेऊन कुठे गेलो. आपलं नववर्ष गुढीपाडव्याला आहे. निसर्गाने, भगवंताने, शास्त्रकारांनी आम्हाला संवत्सर बदलतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या शास्त्रकारांनी दिलेल्या असो. 5वा दिवस आहे आज. अभंग तुकोबारायांचा जे सांगतात ते जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपीतापी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कशाले जीव. परमात्मा एकटा होता एक लहानकंठीचे म्हणून याने केले निर्माण 14 भुवनी. 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसन वग्र 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नाग देवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवंताने जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. जगात जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचे बाकी सगळे आडवे. कुत्रा बैल म्हैस याला डुक्कर रानडुक्कर सगळे आडवे आहेत. खेदाची गोष्ट एवढीच आहे 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाहीत. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे जात नाही. माणूस उभा जन्माला आला पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. सप्ताह करायचा झाला आडवा, कीर्तन करायचं झालं आडवा, अन्नदान करायचं झालं आडवा, मंदिर बांधायचं झालं आडवं. तुमची माफी मागून बोलतो. जे आडवे होता त्यांना कापून पाडावं लागतं. मी नाही सांगत तुकोबाराय सांगतात. आळाला म्हणून फोडियाला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो गडबडा म्हणून अजा मेळा धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम भगवंताने घरी यावं ऐताला घर कुसुम. देवाने सुंदर असा नरदे तुमच्या माझ्या ताब्यात दिला. त्यातल्या त्यात भारतातील भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश त्याला माता म्हणतात भारत माता. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारत माता. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशलीसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सत्कीर्ती मांडवीसारखी देराण्या जठर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला. सुंदर असा नरदे देवाने तुमच्या माझ्या ताब्यात दिला. तरी लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं, काय दिलं नाही तुम्हाला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन जने तू तुळशी नारायण असे जीवन भवरोग. सुंदर असा नरदे भगवंताने तुम्हाला मला दिला. त्याची प्राप्ती करा. आणि कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्यांना नाही. नाहीतर काय थोडी श्वान शुकुरे बापुडी खंती ते न करा. कोणी गाढव कुत्रा
कुत्र्याला कीर्तनाची गरज नाही हो. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला तो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून सत्ता आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात लोळतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर येतं, सगळ्या अंगाला घाण लागलेली. समोर बंगला आहे, खाली गालीच्या बाजू सोफा साईड दीड टनाचा एसी आणि त्या डुकरानं पाहिलं बंगला आहे, ते डुक्कर गेलं बंगल्यात लोळायला लागलं. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही. त्या डुकराला माहितीये, जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत त्यांनी तसं लोळू नये म्हणणं सोपं आहे. तेवढ्यासाठी याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुक ग्रंथ केले एवढ्यासाठीच. मायबाप सुंदर नव्हते दिला तर कोणतं देवाने आम्हाला काय दिलं? एक तर कलियुगात आयुष्य कमी, दुर्लभ मानुष देह देहिना क्षण भंगुरा, देह दुर्लभ जण 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. आता माणसाला 100 नाही 55 वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे आणि पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरीच जिवंत राहणार आहेत. देवानं बिना माळकऱ्यांचा जिआर काढला. जिआर आपल्याकडे यायला उशीर अजून आपण ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, अन्नदान गावात करतो, त्याच्यामुळे तो जिआर महाराष्ट्रात तरी लागू नाही सध्या तरी. कल्पना करा बरं, गुजरातच्या अरबी समुद्राने कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय, व्याया कुसडी मार्गे. त्याने मारली समजा उसळी आणि आला तो कुसडी, होईल कसं? कल्पना करा ना. सुभाषितकार सांगता आयुष्य मोजकय. 100 वर्षाचं आयुष्य शास्त्रकारांनी सांगितलं, तेवढं तर आपण जगत नाही. जुने लोक जगले. बाबा 80च्या पुढे किती बाबा वय? 85. मला तर माझी 50 बी पुरी होईल की नाही गॅरंटी नाही. स्वप्दार सुद्धा 70च्या पुढे क्रॉस करून गेले. किती बाबा? 70 बा. विठ्ठल विठ्ठल 5 वर्ष भविष्याचा अभ्यास केलाय, चेहरा पाहून भविष्य सांग. ज्यांचे लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रामबाण औषध आपल्याला. ही मंडळी जगली हो 50, 60, 70, 80, 90 वर्ष. आपल्या पिढीचं खरं नाही महाराज. खाणंही चांगलं नाही, विचार, आचार, उच्चार काहीच चांगलं राहिलं नाही. आपलं लय अवघड झालंय. आबाळ फाटलंय आपलं, कुठे कुठे ठिकाणी जाणार. इतकी बिकट अवस्था आपली झाली. हे सगळे मोबाईल पाहणार आहेत, बदलेल चित्र. एका मिनिटाचे तर रील्स पाहणार आहेत. सध्या बरं वाटतंय तुम्हाला की मोबाईल पाहताय, तुम्ही ऑपरेट करताय. अजून 4-5 वर्ष थांबा. मोबाईलमुळे तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 इडे लोक फिरताना दिसते. रस्त्यानं चालताना फक्त ते असंच करते. ती सर्वत्र वर्जते. मॅड झाले लोक महाराज. एक माणूस ड्युटी होऊन घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे तर ते कोणाचं स्टेटस पाहत होती. तिनं तांब्या भरून पाणी त्याला दिलं. तिचा नवरा जेव्हा आला तो फेसबुक पाहत होता. त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसतो, सॉरी गेलो बाई. अरे इतकं तर जाम झाले लोक मोबाईल. माय तुमच्यासाठी एक प्रश्न करतो, मला सांगा माझ्या मातांनो,
जुन्या काळात जर लेकरू रडायला लागलं तर तुम्ही काय करायचं? तुम्ही स्वयंपाक करताय, घरकाम करताय, पोरग रडायला लागलं तर काय करायचं? जायच्या लेकराला घ्यायचं, लेकराला जवळ घेतलं की लेकरू रडणं थांबायचं, राहायचं लेकरू. का? त्याला ते ठोके परिचित होते महाराज. त्या आईचे ठोके त्याला परिचित, त्याला माहिती की 9 महिने मी माईच्या पोटात होतो ना, आईच्या त्या ठोक्यांशी ते पोरग परिचित होतं. माईनं जवळ घेतलं, हृदयाशी लावलं की त्याला ते स्पंदन जाणवायचे, माईचे हृदयाचे ठोके जाणवायचे, पोरग लगेच गबगार पडायचं. आता पोरग रडायला लागले, काय करतात तुम्ही? मोबाईल हातात. एकदम बरोबर. आता पोरग रडायला लागलं की तुम्ही त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकता. आता तर इतकं बिकट झालं, आता पोरग रडतं पण माय मोबाईल सोडत नाही. हे अतिरेक झाला. विठाला 100 वर्षाचा विषय. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी खुंटली, 80 खाटी चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात जातात. माणूस डायरेक्ट मोठा होतो का? इकडे काय पद्धत आहे? म्हणजे 10 वर्ष खेळ. पूर्वीचे खेळही चांगले ते. वेटी दांडू चंडू लबोरी नानापरी, खेळ मांडीला यमुनीचे तरी, वेटी दांडू चंडू लबोरी हमामा होतो सुरपरामी लपंडा. हे खेळ भगवान त्या काळात खेळले. पूर्वीचे खेळ मर्दानी होते. आता एक विचित्रच खेळाला 20-20. क्रिकेट खेळू नका असं मी म्हणत नाही, पण मग क्रिकेट म्हणजे काय ते ऐका. 2-3 काडे, 13 येडे, 2 हेंबाडे, पाहणारे सगळे भैताडे. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला, तू माझ्या बरोबर चला, डोक्या बरोबर चला, काना बरोबर चला. मला असं वाटतं 5-25 येल मांडवावर जाऊ आणि तोच येल्याच्या बोखांडी येऊन पळू. काय येल वाढवता? येलच वाढला तुमचा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना मेला पंजा मेला बाप मसनात गेला. देख ना तो बंद तो बी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कुठे. एका सदग्रस्ताने हे ऐकलं. देहूला गेला महाराज, घरी नव्हते, भंडाऱ्यावर गेले होते. हा भंडाऱ्यावर गेला, महाराज चिंतनात बसले होते. नामगाव नामगाव नाम विठोबा, आम्ही दैवाचे दास पंढरी गायचे. चरणावर डोकं टेकवलं. महाराजांनी विचारलं कोण रे बाबा तू, कुठून आलात? कुसडीहून. कशासाठी? महाराज मला सुख पाहिजे. महाराज म्हणले भल्या माणसा तुझा रॉंग नंबर लागला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी होते? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाय. कोण सुखी आहे? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? हो सुखी. कोण सुखी? मला सुख असतं मी इतक्या लांबून आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले, आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार दुःख मुळच हुकडी इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळ. ज्ञानोबा राय सांगा, अगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिळोनी, तया नाव अमृत ठेवणी जय श्यामर होणे. तैसे मृत्यू लोके सुखाची कहाणी, ऐके जल कवनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रान थोडी इंगळाच्या. ज्ञानोबा राय सांगतात. महाराज म्हणतात संसारात सुख नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. कोण सुखी होती? सुखाचा फक्त आभास आहे.
माझे गुरु माऊली मला फार गोड दृष्टांत द्यायचे. माहिती त्याला घेऊन थोडस मागे जा, रडता येते, थांबणार नाही. गरमी होत असेल, काही दुखत असेल, बाजूला घेऊन जाते ना, मागे बसा. रडू दे तोंड घेऊन नका दाबू त्याचं. लेकर कीर्तनात येऊन थांबता, हीच लई मोठी गोष्ट आहे. आपण का लहानपणी रडलोच नाही का? बाजूला बसणं, मागे बसा. ते बाकीच्यांना विसरले ते होते आणि मी मग ते मागचं सगळं विसरून नाही काय चालू होतं. शांत करता, काही दुखत असेल बघा. इंसान जिसे यहाँ दुख नहीं झेला. प्रत्येकाने इथे दुःख अनुभवलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. ज्ञान आजी त्याला बाजूला ज्ञान थांबणार नाही. न्या बाजूला झोपी आला असेल गोदड राहू द्या तुमची जागा म्हणून सांभाळायला. त्याला माझं कीर्तन काही आवडलं नाही. त्याला वाटलं काय सांगून काय नाही. जाऊ त्यांना जागा करून द्या. जाऊ दे पटकन. काय चालू होतं आपलं? सुखाचा रे सुखाचा विचार नाही कोठे नाही. दुखतंय त्याचं काहीतरी दुखतंय. जाऊ दे रस्त्याला पटवत. बस झाला इकडे पाहत. तुम्ही रडलेच नाही का लहानपणी? अरे आपण रडले नाही का कोणी? काय पाणी पित आहे? सरबत आणू? लेकर गुळे महाराज. कोणत्या संस्थेत तुम्ही? गाव? हे लेकर पाहतो. चेहरे बघा त्यांचे टवटवीत दिसतात. ज्याने कधीच कीर्तन ऐकलं त्याचा चेहरा पा कसा फाटेल. 5 नोट्स दिसतात लेकर. असं वाटतं एकाला जवळ करून घ्या. माझ्या जवळ डोळे लेकर डोळे. तुम्हाला नाही वाटत का माय आपलं लेकरू या साळंदीला गेलं पाहिजे, महाराज बनलं पाहिजे? निर्व्यसनी जरी राहिलं ते तरी आयुष्याची कमाई झाली. माझे गुरुवरे मला फार गोड दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे बघ समाधान संसार कसा आहे. नुकतं लग्न झालं, गडावरती गेले देवीच्या दर्शनाला कुलस्वामींनीचं. घरी आले, पत्नीनं मालकाला गाठलं. म्हणले हो होय काय? म्हणजे सांगा तुमचा माझ्यात किती जीव आहे? हा म्हणला नाही सांगत काय. ते म्हणले खरं सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव आहे? म्हणलं नाही सांगता. किती प्रेम करता? हा म्हणला सागर में नहीं पानी इतना. चांद तोडके लावूंगा, चांदनी तोडके लावूंगा. 1 नंबरचा डुप्लिकेट पण आहे. जे चांदण्या तोडायला गेले ते पुन्हा परत आलेच नाही. जे आले ते हातपाय मोडून घरी बसले. जो म्हणतो ना मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, लबाड. 1 नंबरचा लबाड. या जगात सगळ्यात खोटं बोलल्या जाणार एकच वाक्य, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. इथे कोणीच कोणासाठी मरत नाही, हेही सत्य आहे. ते पहा तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो जेवले का? तिच्या बापाने घरी भाकर भेटत नाही. माझं की नाही चित्त लागत नाही. मग मरून जा, जगू नको. नाशल कांदा. आता जे राहिले ते राहिलेच. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडते. परवा मला 45 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हटलं बाबा म्हटलं काय पाच म्हणे आपलं कुठे जोडतो का? म्हटलं काय वय तुझं? म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतला? अरे उरले किती भल्या माणसा, 5 वर्षाकरता कशाला बनले? अवघड येते, कठीण नाही. एका गावात 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे आले, 9 जाऊन बसले, पाहुणे उठून गेले. बिकट झाला.
ती म्हणली सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव. हा म्हणला नाही सांगतायत. ती म्हणली समजा मी मेली. हा म्हणला मरूच देणार नाही. हा म्हणले समजा मेली. हा म्हणला मरूच देणार नाही. हा म्हणले समजा मेली. हा म्हणला एक तर मरू देणार नाही, जर तुम्ही मेले मी पागल होऊन जाईल, बावळट होऊन जाईल, वेळा होऊन जाईल. ती म्हणली बाई 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 तुमचा माझ्यामध्ये इतका जीव आहे, मेल्यानंतर पागल होऊन जाल, बावळट होऊन जाल, वेडे होऊन जाल, याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार. हा म्हणला येड्या माणसाचा काय भरोसा, संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसले. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकमेकाच तोंड पाहते नाही. त्याला वाटतं तिने बोलावं, तिला वाटतं त्याने बोलावं, दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघार घेईना. याला 8 वाजता खायची सवय, 11 वाजले तरी बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल वाढून दे. हा पोरानं मूर्ख बावड लागतं, तुला डोकं तुला वाटतं म्हणतो, तुला कॉमन सेन्स आहे का. दोघं बापल्या जेवायला बसले, दोघांची चपाती संपली पण बाईने चपाती नाही व्हायची. तिला वाटलं एवढं तर म्हणेल चपाती वाढ. हा पोऱ्या डोळे फुटले, अंदाज झाले, खासरा झाले, फुटका झाला, कळत आहे तुला बावळट. बायकोने चपाती आणली, नवऱ्याला गपचीप वाढली, पोऱ्याला वाटताना म्हणले घे खा. लागली काळी, आपल्या करता कोणी नाही. गेले सगळे मसनात. कोणाला बोलते ती आणि किती दिवस बोलत नाही ते 8 दिवस. नाही व्या दिवशी नुसती नजरला नजर भिडली. नाथ बाबा सांगतात, ज्ञानोबरायांचे माझे शब्द नाहीत, ज्ञानोबरायांचे शब्द सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणता मी संसार केला नाही, पण मला संसाराचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगताय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले. माऊली म्हणता हा संसार स्वप्नवत आहे. नाथबाबा सुद्धा तेच सांगतात, झाला नाही, होत नाही, होणार नाही. संसार कोणाचाच पूर्णत्वाला गेला नाही. आमच्या गावात एकाने 4 ताली बिल्डिंग बांधली, वरती एवढ्या नासाऱ्या सोडल्या. त्याला म्हटलं हे काय, पुढच्या वर्षी पाहू. तू जगला तर पाहिजे, तू पुढच्या वर्षी ते वाढायचं म्हणतो, तू जगला तर पाहिजे. आहे त्याच्यात समाधान माना ना. नुसतं नाव समाधान असून भागत नाही. माणूस समाज इकडे ना काही आमच्या घरात गोट्याला की बरं वाटतं रे, आमच्या पावत्या फाटल्या की चांगलं वाटतं. आनंदानं जगा. आयुष्य सिरियसली जगायचं नाही, तोही आनंदात. आनंदानं जगा, प्रसन्न जगा. किती दिवस जगायचं. जिनाच्या आहे कितना मी 2 साल 5 साल 50 साल या 100 साल. दुसऱ्यांना सुख देऊन जगा. टेन्शन मध्ये राहायचं नाही. कधी चेहरा पडेलच आहे, अजिबात नाही. संसारात आपण इथे दुःखी होण्यासाठी आलोच नाही माय बाप. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडा. आपला आनंद दरवडला पाहिजे. त्याच्याकरता चंदनासारखे व्हा. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही. चंदन झिजलं की सुगंध देतो. तसं देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी झिजा. तुमचा आपोआप सुगंध त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचेल. विठ्ठल संसारात सुख नाही. याने सांगितलं महाराज मी ऐकलं 2 लोक सुखी आहे. सुखरूपाईचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे काजू. एक भगवंत सुखी हरी तैसे हरीचे दार. सुख बसे हेची ठाई, सुख बसे हेची ठाई. संतांच्या म्हणून केला वास नाही नास तय ठाया. महाराज
तुम्हाला सुखाचा पत्ता ठाऊक आहे, सुख कुठे हे तुम्हाला माहित आहे. सुख मिळावं म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि तुम्ही सांगता संसारात सुख नाही. महाराज म्हणता एक बघ, एक तर तू संसारात यायला सुख होता आला, मग आता तुला संसारात दुःखरूप संसारात सुखरूप असं जीवन जगायचं असेल, त्याच्यावरती एकच इलाज आहे, अभंगाच्या पैकी. कानाला आदळत असत. आलिया संसारा उठावी करा, वेग करा, आवाज वाढवा थोडासा, वेग करा. आलिया संसारा उठावी करा, शरण जा उदारा पांडुरंगा. वेग करा. महाराज म्हणता एकटा यायलाच नको, त्या आली. मग आता उठा, उठा जागे भारे, आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणे ठेवा माझा चुकवेता जन्माच्या. धनदारा पुत्र जन्मंद सूर्यपेशन सर्व मित्र जन्म शरण जिगा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणतो मी माझ्याने घरी येतो. आयुष्य काळ जपत असे, स्वहिताचा घोरवा हा क्षणाक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यतावर ह्याची करा. उठा. काही लोक म्हणजे महाराज वेग करायची काय गरज आहे, वेग करायची काय गरज आहे. पाहू पुढच्या वर्षी 50व्या वर्षी. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा अपने साथ लेकर जाएगी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. घडी घडी काळ अजून किती आहे. हे नाचकाय कुचकाय सडकाय जाणार आहे. याला तुम्ही किती सजवा, हे शेवटी जाणार. 9वी मर गए 10वीं मर गए, मर गए 17-18 तीनों लोगों वर छत्र बिराजे, पडे काल के फासे. मरायचं सगळ्यांनाच आहे. इथे नाही उरवा आल्यावर येरते पामर जीव किती. मायबापो जायचं सगळ्यांनाच आहे. मला नाहीसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ दे, जिल्हा जिल्हा जाऊ दे, तालुका तालुका जाऊ दे, गाव गाव जाऊ दे, गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले, त्यांना घरातले बोंबलले नाही. पखाली जा ह्याला कहाँ गए मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जी, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पिटे होते. इतकं चांगलं जगा तयाचा हरिक न वाटे देवा. ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वरीतले शब्द आहे. म्हणून जाण तेरी तवाची ज्यावे, जबाब कीर्ती अंगण पवे, आणि सांग पाके विनिगावे येथोनिया. जाणत्या सदाचारी सज्जन माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला डाग लागला नाही. महाराज म्हणतात शरण जा उदारा पांडुरंगा,
पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का? उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचरी, तुझा ऐसा कोणी न देखावे उदार, अभयदान शुर पांडुरंग. देव किती उदार आहे? 3 पुरावे, रामायणातला, भागवतातला, महाभारतातला. किती उदार आहे देव? चला महाभारत. ज्याने तोंडावरती 100 शिव्या दिल्या, भगवंतानं त्याला त्याच घडीला मुक्त केलं. कोण? चला भागवतात भगवान शुकदेव सांगतात, अहो भक्यम स्तनकाल कुटुंबची घाण साहेबात धातृचित्र्या शरणम भजन. शुकदेव सांगतात, राजा, जी स्त्री स्तनात वीज भरून त्याला मारायला आली होती, त्याने आपल्या मायला जी गती दिली तीच गती त्या बाईला दिली. कोण? पुतना. देव किती उदार आहे. रामायणात एक प्रसंग, राम मंदिर आहे ना आपलं, सुंदर मंदिर आहे आपलं. रामायणामध्ये एक प्रसंग, हनुमंतराय आले, लंका दहन करून गेले. रावणाने तातडीची बैठक बोलवली, आतडी गोळा करून. सभासद अकेला बंद रखे सारे लंका के राख के चला गया, वो सब तुम लोग कहाँ थे? तो सांगायला लागला कि मैं बिजी होतो, कामात होतो. बेबी भैया आप इन लोगों की बातों में बताया गया, आपको बेकार इनके बेकाव में क्या आपस को उल्टा सीधा न कर जाए, जिसका नतीजा संदेह को करना पड़े. तू बता बेबी मैं क्या करूं? मानोगी भैया मेरी बात जरूर मानो. तो भैया जानकी को लौटा दो तपस्वी राम के पास. बेबी मेरा भाई होके मेरे शत्रु की बात करता तुझे भाई पर, इसके पहले कि मैं तुझे मार दूं, चला जाओ तपस्वी राम के पास. 2 दिन भूखा मरेगा, अपने आप सारी अकड़ निकल आएगी. चला जाओ तपस्वी राम के पास, भूखा मरेगा. रावणाने धमकी दिली की बिभीषण तू भूखा मरशील. रावणाने जेव्हा सांगितलं भूखा मरेगा, तेव्हा बिभीषणाने सांगितलं, हाँ 1000 लोग भूखे सो जाते, मर नहीं जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मर नहीं जाऊंगा. समझता क्या रावण? सुबह से कराओ, जानकी को लौटा दे, जानकी को लौटा दे. मगर मेरी एक नहीं मानता, लगता है धनतेरस के औलादे. देख सुबह का बुलावा शाम को लौटा है, उसे भूला नहीं कहते हैं. क्यों समझा रहा हूं मैं तुझे? रावणाने बिभीषण उचकवला. बिभीषण कुठे गेला? रामाकडे जायच्या अगोदर आईकडे गेला. बड़ा भाई तो बाप के समान होता है, बहनों से बहुत समझा, मगर उसने मुझे कुत्ते की तरह पटक मारा. तू बता मैं क्या करूं? याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दैत्याचे दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेत होते? आईचा. आता जर दोघी सख्या भावाचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात? बायकोचा. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुम्हाला सगळे देव घाबरते, नवरदेव सुद्धा. एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकर होऊन पडले होते. आताच ना दत्त जयंती मातानुसार एका बाईची रागाने नजर पडली, सोन्याचं गाव जडून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायला मागे पुढे. बाई ती बाई नॉट करायचं नाही. मला आमदार सारल्यासारखं. चांगल्यांचे टांगा पलटी, घोडे फरार झाले. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. मग जवळ गेला की अरे बाबा डुप्लिकेट कामाचे कोतवाल याने नाडले बहुतांशी, आणि हराचे अमृत घेतो भय नाही धडक मारले नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी धरारा तो केवळ पंचानन. दोघांसाठी टाळ्या वाजवा. धडकच्या चाल म्हटली महाराजांनी. धडक मारली नारद केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्र अशी धरारा. रावणाचा सख्यानाश झाला महाराज. बाकी त्यांचं काय घेऊन बसले. साधी प्रॉपर्टी नव्हती रावणाची. आपलं कुठेच बसडणी बजेट. रावणाची 7 कोटी घर शुद्ध सोने. आता ढोबळ आकडा आहे. एक एक भिंत रावणाची 3-3 हातात मावणार नाही अशी ओतीव सोन्याची होती. ओतीव. आपलं 2 BHK 3 BHK 1 BHK कुठेच बसत नाही. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमचं घर आहे त्याची मधली विचार चिंचाची. इकडे गंगूमाईने खेळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये येतो. सकुमाईने तेलाचे केटले टांगली, गंगूमाईने खेळा काढला, तेल सांडून गेलं.
आपलं बजेटच नाही. जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत फक्त रावण होता. कोटी घरे जाती करता जाता वा वा. कासं तांबच जस्त लोखंड हे सोडून द्या. शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी शुद्ध करण्याची. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुळी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. सांगते कवडी गेली ना संपदा एवढी सांगा ती कवडी. धन मिळून या कोटी सवे नरे लंगोटी पाणी काशील दंड. शेवटी जसे चुकल्या तोंड पलंग न्याहल्या सुपती, शेवटी गोवऱ्या सांगा ती नाही होणार सोबत. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. सध्या लोक देवच मानायला तयार नाही. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मानना मान, लेकिन मैं तुझे मानता हूं क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. नास्तिक म्हणतो मी देव मानत नाही, पण देव म्हणतो मी तुला मानतो, कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाजावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कळलं तुम्हाला तरी लई झालं. देवच नाहीत म्हणतात लोक. देवाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. देवाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून टाकलं. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला याच धर्मातल्या आधर्मी लोकांपासून धोका आहे. तो उर्दू शायर म्हणतो हमें तो अपनों ने लुटा. पुढे काय गैरों में कहा दम था, नाही का. आम्हाला आमचेच घातक आहे. पटापट उत्तर द्या, फक्त जोरात उत्तर द्या. मला सांगा ज्ञानोबा झोडीत दगड टाकणारे कोण होते? आपलेच. जोरात बोला. तुकोबारांचा गाथा बुडवणारे कोण होते? शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? शंभूराजांना पकडून देणारे कोण होते? राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सप्ताह बंद पाळणारे कोण असतात? बाहेरचे येतात का ते? नाही, पुण्याचं काम आपलेच लोक करतात. आम्हाला आमच्यापासूनच काय हो. मग गाव महाराज तुम्ही सांगा शरण जा उदारा पांडुरंगा. काय गरज आहे मला देवदेव करायची? माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे. माझं शरीर चांगलं आहे. माझा देह आणि माझं धन या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहे. महाराज म्हणतात त्या देहावरच्या धनात तुला गर्व अभिमान अहंकार ताठ आहे. देह तुझा नाही, ते धन तुझं नाही, मग आहे कोणाचं? देह गळाचे धन कुबेराचे.
जोरात नका बाजूला काढा गोट गिट फ्रॅक्चर पंचायत देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय तुमचं देह तुमचं आहे तुमचा असता तुम्हाला 2 महिने आधीच काढायला असतं नोटीस झाली असती जायचंय बरं का फेब्रुवारी मध्ये ते 14 फेब्रुवारी सेलिब्रेट करून गेलं असतं नाही ना जन्माची चाहूल 9 महिने आधी लागते जन्माची आपण जन्माला यायची चाहूल 9 महिने आधी लागते पण मरण 9 मिनिटं अगोदर सुद्धा समजत नाही महाराज 9 मिनिटाच्या अगोदर सुद्धा समजत नाही जर तुम्हाला 9 महिन्याच्या आधी मरण कळालं असतं तो धसक्यानं 9 दिवसातून मिळाला असता किती उपकार आहे देवाचे आपल्यावरती देवाला माहिती होतं हे धसका सहन नाही करणार घास गिणी सत्ता नाही गॅरंटी नाही नाशिवंत देह आयुष्य तो काळ महाराज म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे देह काळाचा आहे धन कुबेराचे कुबेर रावणाचा सक्का भाऊ होता मग असे प्रमाण झाले रावणाचे त्याच्यामुळे आता काही देत नाही देह काळाचा आहे घडी घडी काळ पाहतो उंदीर घेऊन जाय बोकात ऐसा काळ लोका देह जाणार त्याशी जशी उंदरावरती मांजर टपली तसा देहावर काळ टपलेला आहे घरातून एक उंदीर पंख्याची वायर धरून जात होता त्याचे 2 हात सटकले खाली येऊन पडला खाली टेबल होता टेबलवरती मग्गा होता मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती उंदीर त्याच्यात पडला फुल चार्जिंग झाला बताव बिल्ली काय नाका तोंडात गेली ते फुल चार्जिंग झालं त्याने काठ पकडले टाचा उंच केला समोरच मांजर बसली होती आणि मांजर श्लोक म्हणत होती वदनी कवळ घेता नाम घ्या सहज याने सांगितलं बिल्ली बिल्ली मेरी बीबी ती मांजर म्हणली बाई ग याचं का व्हॅलेंटाईन डे आज आला व्हॅलेंटाईन डे मदर डे फादर डे वुमन डे रोज डे साडी डे चॉकलेट डे या देशात हे डे साजरे करायची गरज नाही हो प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं प्रेम सुख देई प्रेमाविना नाही नाथबाबा सांगतात एका जनार्दनी प्रेम अति गोड आम्ही जगाला शिकवलं जीते हो पे देश तो क्या हमने तो दिलों को जीता है अभी तक है नर में नारी में अभी तक सीता पावन है लोग यहाँ इतने पावन है लोग यहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ भारत का रहने वाला भारत का रहने वाला भारत का रहने वाला भारत का रहने इतने पावन लोग किती जहाँ राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है इतने पावन हैं लोग जहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ हे प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहने वाला भारत की प्रेम जरूर करा देवावरती देशावरती किंवा धर्मावरती करा
सध्या कार्ट्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. व्यापारी तो ज्याला गिराईक पाहून माल काढता आला. सध्या कार्ट्यांचा प्रेमाचा कडे पाहण्या दृष्टिकोन असा आहे, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. प्रेम तर मीराबाई नाही केलं. लोग कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे कुल नासिरे, पग घुंगरू बांध मीरा. आपलं वाढेल लय गोड वाटते तुमच्या सोबत मला गायला म्हणायला, पण मग आता काय करू, मला रात्री सोलापूर जायचं त्याच्यामुळे माय बापो प्रेम जरूर करा. मीराबाईने देवावरती केलं, शहीद आजम भगतसिंग यांनी देशावरती केलं, आणि धर्मवीर शंभूराजांनी आपल्या धर्मावरती केलं. देवावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, धर्मावर, आपल्या समाजावर प्रेम करा. एक सांगू का, नाहीच कोणावर जमलं तर स्वतःवर प्रेम करा. ज्याला स्वतःवर प्रेम करता आलं नाही ना, तो दुसऱ्यावर प्रेमच करू शकत नाही. स्वतःवरती पहावे आपणाशी आपण, या नाव ब्रह्मज्ञान. संतांचे शब्द आहेत. स्वतःला पहा, मी कोण हु आय एम, मी कोण आहे, मी कुठून आलो, मी काय करतो, कुठे जायचंय मला, या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत. जीवन व्यर्थ जाईल. माय बापो शंभूराजे 2 वर्षाचे असताना माये गेले. लक्ष देऊ नाही का पोरं, 2 वर्षाचे शंभूराजे असताना माये गेली. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी अफजल खान मारला महाराजांनी. नुसती कल्पना करा, अफजल खानाच्या भेटीत 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी समजा अफजल खानाच्या ऐवजी जर महाराजांचं काही बरं वाईट झालं असतं, नुसती कल्पना करा, मला एवढीच दाढी राहिली असते. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. विनोद नाही, हा चेष्टा नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराज त्या काळ सर्पाला भेटायला गेले. 10 नोव्हेंबर 1659 अफजलला मारला. शंभूराजे तेव्हा 2 वर्ष, 57चा जन्म शंभूराजेचा. 14 मे 1657चा जन्म पुरंदरचा. 2 वर्षाचे होते, सईबाई गेली, जिजाबाईने सांभाळलं. 5 वर्षाचे असताना शंभूराजे पंच हजारी सरदार बनले. वयाच्या 5व्या वर्षी, वयाच्या 9व्या वर्षी बापासोबत घोड्यावर बसून आग्र्यापर्यंतचा प्रवास केला. वयाच्या 9व्या वर्षी 14 वर्षाचे शंभूराजे झाले. त्यांनी 14 भाषा आत्मसात केल्या. 32 वर्षाच्या वयापर्यंत ते 120 लढ्या लढले. त्याच्यातली एकही लढाई हारले नाही, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. 2 दिवसा अगोदर मी मुंबईहून कीर्तन करून ज्या गावात गेलो, शिरूरच्या जवळ, शंभूराजांना पकडून त्या औरंग्यानं इकडून पेडगावचा किल्ला आहे बघा, सिद्धटेकचा गणपती, सिद्धटेकचा गणपती, पेडगावचा किल्ला, तांदळीला माझी कथा असते. तांदळी ही नेताजी पालकरांचं गाव आहे, प्रति शिवाजी. तांदळी काष्ट तांदळी घोडणीच्या गावात 3-4 वर्षापासून दत्त जयंतीला कथा असते तिथे. तर ते त्या मार्गे न्हावरं, शिरूर पासून न्हावरा फाटा, न्हावऱ्याच्या मध्ये गाव लागतं, आलेगाव पागा नावाचं. तिथे माझं कीर्तन होतं. भैरवनाथाचं मंदिर खूप मोठा सप्ताह होता. त्या गावावरतून शंभूराजांना नेण्यात आलं. ते लोक सांगतात तिथल्या आठवण, त्यांच्या वाडवडिलांपासून ऐकत आलेल्या त्या कथाना काय बापू. शंभूराजे औरंग्याच्या बापाला सापडले नसते. आपले फुटले, आपले कधी फुटतील किती फुटते फुटले आपले, शंभूराजे सापडलेच नसते. आणि औरंग्यानं त्यांना ऑफर दिली, अरे बच्चे जैसा है तो मुझको कहना मान मेरा, कहना मान मेरा. औरंग्यानं ऑफर दिली, संभाजी राजे आप मुझे मेरे बच्चे जैसे बताइए, मराठों का खजाना किस किले पे है और मेरा कौन सा सरदार आपको मिला हुआ है. अरे पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा, धर्म छोड़ तेरा. दगडाची पूजा करणार तो धर्म सोड. शंभूराजे म्हणले नाही जमणार, माझा बाप वाघ होता, वाघाच्या पोटी मी जन्माला आलेलो आहे. मग थोडा पोरी काय
वीर धर्म भास्कर खरा झुंजार संभाजीचा वाजवाजिका संभाजीचा कोल्हापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर खरा झुंजार संभाजीचा वाजवाजिका शिपाई भगव्या ढेंड्याचा शिपाई भगव्या ढेंड्याचा शिपाई भगव्या ढेंड्याचा शिपाई भगव्या ढेंड्याचा ऐका शंभूराजे कसे होते तरी का होता शिवाजी राजा आई बहिणीची आब्रू राखणार आई बहिणीची आब्रू राखणार आई बहिणीची आब्रू राखणार अन्न धान्य समाज सरकार छत्रपती शिवाजी महाराज तलवार होती बरं त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. महाराजांनी जातीपातीचं राजकारण नाही होत केलं. कोळी माडी साडी तामिळ लोहार ब्राह्मण सुधार सांबार हरिजन महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस महाराजांनी जोडला. तेव्हा हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. जिजाबाईने 2 छत्रपती घडवले. माय एकाला जरी चांगलं वळण लावलं तरी लई झालं. पूर्वी लोक सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय होत नाही. शंभूराजानं धर्मावरती प्रेम केलं. का महाराज तुम्ही सांगा देव काळाचं धन कुबेराचं आहे, मग देणारा कोण नेणारा कोण? तिसऱ्या चरणात देता देव वेता नेता नेता तेथे सत्ता काय देणार येतोच नेणार येतोच. एका वाक्यात सांगतो तुम्हाला. मला सांगा रावणाला लंका कोणी दिली? रावण भक्त कोणाचा? महादेवाचा. रावणाला लंका कोणी दिली? महादेवाला. रावणाची लंका पेटवली कोणी?
हनुमंताने. हनुमंत कोण? महादेव. दिली कोणी? पेटवली कोणी? ज्याला देता येत त्याला पेटवता येतं की नाही? देव आपल्याला संपत्ती देतो, सत्तेला वगैरे देत नाही का? धनका दिल्याशिवाय राहत नाही. देता देव वेता नेता नेव वेता तेथे याची सत्ता काय आहे का? कारण निमित्ताचा धनी केला असे निमित्ताचा धनी केला निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. लेकरांना चांगले संस्कार द्या. जिजाबाईने 2 छत्रपती घडवले. लेकरांना सांभाळा, लेकरांना चांगले संस्कार द्या, शिकवा त्यांना. तरी लोक म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं महाराज आता त्या भानगडीत पडूच नका. तेव्हा तुम्ही जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून दूध पाजणारी जिजाबाई होती. सध्या पदरच राहिला. 1 पीस. पूर्वी घरात दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली. आता नका घेऊ. तुमच्या लेकरासारखा मी तुमच्या मी कथेत आला विषय म्हणून सांगितलं. 14 वर्ष अगोदर युट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हते. मेमरी मध्ये आमचं एक कीर्तन व्हायरल झालं होतं. क्षणोक्षणी याची करा विचार. कुंकवा वाल्या गेल्या आता टेकली वाल्या बाथरूम मधल्या सगळ्या 14 वर्ष अगोदर म्हटलं होतं. काळ बदलला. आमच्या घरी टिकलीच लावते, तुम्ही काही मनाला लावून नका. माझी माय कुंकू लावायची, असं भलं मोठं ठसठसीत कुंकू राहायचं. अर्ध्या किलोमीटरहून पाहिलं तरी कुंकू दिसायचं. मायच्या एवढीच लागली. काळ बदलला. कुठं पूर्ण असो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह. काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे
सांगा किती पैसे देऊन हा आनंद विकत घेता येईल आल्या संदर्भात काय करायला शरणदाव दरबार देगाळ जनपुरी काय ठळक बातम्या संपल्या वेळही संपले तुमचे 5-7 मिनिटं घेऊ का शिल्लक 10-10:30 वेळ संपली आपली डेडलाईन संपली हा तुमच्यावर ध्यानच नाही माझी काय माझ्या लेकींसाठी सांगा माझ्यापेक्षा ज्या मोठ्या त्या मला माझ्या आईसारखे माझ्या बरोबरीच्या मला माझ्या बहिणीसारखे माझ्यापेक्षा ज्या लहान आहेत ते मला माझ्या लेकींना माझी ज्ञानोदादासारखे आहेत माझ्या लेकींसाठी बोलेल मुलींवरती सगळ्यात जास्त जीव तिच्या बापाचा असतो लेकीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो तुम्ही जन्माला आल्या ना तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते आईचा सुद्धा फक्त घरात एकच माणूस खुश होता तो आहे तुमचा बाप पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया फक्त बाप खुश होता बापाच्या बाबतीमध्ये लय अवघड उरामधी माया त्याच्या काळ्याने दादविना कधी कोणा डोळ्यातील पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला डोळ्यामध्ये आसू जरी कणा वाकला घडीभर थांब गड्या ऐक त्याची धापरे लय अवघड आहे गड्या उमगाया बापरे उमगाया बापरे लय अवघड आहे गड्या उमगाया बापरे उमगाया बापरे नाही समजतो बाप नाही कळाला बाप आई कळाली बाप कळालाच नाही माझ्या लेकीना सगळे तुमचा बाप लग्नाला जाताना पाहू नका तुमचा बाप मीटिंगला जाताना पाहू नका तुमचा बाप एखाद्या समारंभात जात असेल तर ते पाहू नका तुमचा बाप ग्रामपंचायत मध्ये जात असेल तेव्हा पाहू नका तुम्हाला जर तुमच्या बापाचं खरं रूप पाहायचं असेल रात्री 2 वाजता जिथे बाप झोपला तिथला लाईट लावा तुमच्या बापाचं खरं रूप तुम्हाला तिथे दिसेल बनियान फाटलेलं असेल पायाच्या टाका उरलेल्या असतील तुमच्यासाठी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठीने मारून वापरतो तो बाप प्रत्येक बाप इथे बसलेला प्रत्येक बाप बरेच बाप असे की मोबाईलचं स्क्रीन फुटलेलं आहे काहींचे तर नंबर दिसते नाहीत पण लेख जर कॉलेजला असले ना तो बाप उधारो सनवारी करून का होईना लेकीला मोबाईल घेऊन दिल्याशिवाय तुमचं लग्न ठरल्यापासून तर तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकर कमी होते तो आहे बाप तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडालेली असते तो आहे बाप जो आयुष्यात कधीच कुणाच्या पायापुढे झोपला नाही पण तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पाया पडला तो आहे बाप तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवले पण एक माणूस दिवसभर उपवाशी होता तो आहे तुमचा बाप बाप कधीच जेवत नाही लग्नात अजिबात नाही कोरोना आला 2 वर्ष बाप घरात बसून होता लेकर सांभाळत होता एखाद्या पक्षीने आपल्या पिलांना जवळ घ्यावं पंखाखाली तसं कोरोनात लोकांनी दिवस काढले महाराज बोला काय 2 वर्ष बाप घरात होता आवाज जाऊ सगळं ठप्प होतं चटणी भाकरीवरती दिवस काढलेत लोकांनी बाप जेवायला बसला ताटावरती पोरगी वाढायला आली 16-17 वर्षाची पोरगी ताटात चपाती वाढली परत फिरली खांद्यावरती कपडे फाटले होते बापानं ते पाहिले जेवताना त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मी जिवंत असताना माझ्या लेकराला जर फाटके कपडे घालायला लागत असतील बापाचे डोळे भरून आले तसाच ताटावरतून उठला डोळे पुसले तोंडाला मास्क लावला गावात गेला मित्राला भेटला
त्याला सांगितलं, हे बघ 2 वर्षापासून सगळं थांबलेलं आहे, मला मान्य आहे, तुझी माझी अवस्था सारखी आहे, आजपर्यंत कधी झुकलो नाही, कधी कोण मोडलो नाही, पण परिस्थिती बिकट आहे, बाका प्रसंग आहे, तुला त्रास द्यावा, तुला मागणी मागावी अशी इच्छा नाही, पण खरं सांगू का, माझ्या लेकीच्या खांद्यावरचे कपडे फाटलेले पाहिले आणि जीव कासावीस झाला. गड्या, परवाच्या दिवशी माझ्या पोरीचा वाढदिवस आहे रे, 16 वर्षापासून तिचा वाढदिवस विसरलो नाही. लेकराच्या अंगावर फाटके कपडे आहेत, माझं बनियान फाटलं, माझे कपडे फाटलेत, मला माझं सोयर सुतक नाही, पण माझ्या लेकीच्या अंगावरती फाटके कपडे नाही पावल्या जात. निदान तिच्या कपड्यांपुरते पैसे देशील तर लय उपकार होतील. लॉकडाऊन उठलं की पहिल्यांदा व्याजासकट तुझे पैसे देईल, एवढे उपकार कर गड्या. मित्रानं त्याचे अश्रू पुसले, त्याला सांगितलं काळजी नको करू, लेकीचा वाढदिवस चांगला साजरा कर. एक ध्यानात घ्या, इथे बसलेला प्रत्येक बाप, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातला, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नोकरदार असेल, व्यावसायिक असेल, धंदेवाईक असेल, गोरगरीब असेल, श्रीमंत असेल, इथे बसलेला प्रत्येक बाप स्वतःचा वाढदिवस कधीही साजरा करत नाही, पण आपल्या लेकरांचे वाढदिवस कधीच विसरत नाही. तुमच्या लग्नामध्ये जो बाप कधीच रडला नाही, काय मजा आले बापाची पोरगी सासरी जाताना तो बाप तिच्या नजरला नजर लावेल. पोरगी भेटत आली, काका काकू आजोबा आजी भाऊबंद नातलग मावशी आत्या सगळ्यांच्या गळ्यात पडायची, रडायची. बहिणीच्या गळ्यात पडली, धाय मोकलून रडली. माईच्या जवळ आली, माईनं पोटाशी धरलं, दोघी माई लेकी रडत होत्या. माईने सांगितलं, बेटा रागवला असेल तुला, कधी मारला असेल, तुला भाकरी येत नसतील, चपाती येत नसतील, भाजीला फोडणी देता येत नसेल म्हणून रागवली असेल, म्हणून मारला असेल, मनाला लावून नको घेऊ. भाऊ बुकड्यात येऊन पडला, ताईडे तू मोठी होती, मी लहान होतो, पण लई त्रास दिला तुला, सोडून जाते, भावाची आठवण ठेव. बाप सांगा, रडू नका, पोरीचं चांगलं झालं, मंगल झालं, चांगले स्थळ मिळालं, माझ्या पोरीचं चांगलं झालं, मंगल प्रसंगी रडायचं नसतं. फुलानं सजलेली गाडी आली, नवऱ्यासोबत जाऊन गाडीत बसली, गाडी निघून गेली, पण रस्त्यानं गाडी चालताना तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं, सगळे रडले, पण माझा बाप नाही रडला. माझा बाप इतका कठोर आहे, माझ्या बापाच्या डोळ्यात अश्रू तर थेंब नाही आला. माझा बाप सांगत होता, रडू नका, सगळे रडले, आई रडली, भाऊ रडला, बहीण रडली. काका 10 वर्षापासून इलेक्शन पुढे बापाशी बोलत नव्हता, पण माझ्या लग्नात माझा काका आला, रडला तो, बाप नाही रडला. तुम्ही निघून गेलात, बाप मंडपात आला, लोक जेवून निघून गेले होते, नातलग इष्ट मित्र गणगोत्र सगळे सोयरे सगळे निघून गेले. बाप एकटा मंडपात उभा राहिला. मंडपवाला, साऊंडवाला, केटरर्सवाला, घोड्यावाला, लाइटिंगवाला सगळ्यांनी बापाजवळून पैसे काढून घेतले. जड पावलानं थकलेल्या मनानं बाप घराच्या पायऱ्या चढत आला, तुमच्या रूम मध्ये आला, तुमचं कपाट उघडलं, तुमच्या कपाटातली प्रत्येक वस्तू पाहून बाप त्या दिवशी रात्रभर रडला. ज्या बापानं तुमच्यावरती इतका जीव लावला, ज्या बापानं तुमच्यावरती इतकं प्रेम केलं, चिमणीसारखा चारा आणून बाप तुमच्या मुखार घालतो. मग 18 वर्षानंतर तुम्हाला इतकं कसं मोठंपणे वाटतं की ज्याने 18 वर्ष सांभाळलं त्या बापाच्या विरोधात जाण्याचं तुमचं धाडस कसं होतं? काय चूक होती त्या बापाला? स्वतः उपवास राहिला तुम्हाला खाऊ घातलं, ही चूक होती. ज्या दिवशी त्याची पोरगी घरातून पडून जाते त्याचा बाप त्याच दिवशी मरतो. बापाला घेऊन खाल्लंय तुमचं, 20 वर्ष तुम्हाला सांभाळायचं, तुमचं शिक्षण करायचं, तुमचे लाड पुरवायचे, चांगलं स्थळ पाहायचं, जमीन विकायची, तुमचं लग्न लावून द्यायचे. त्या बापाच्या विरोधात जाताना तुम्हाला थोडीफारही लाज नको वाटायला? काय गुन्हा केला होता बापाने? तो समाजातून उठला, तो गावातून उठला, तो भावकीतून उठला. मलाही 3 मुली आहे, भीती वाटते ती. बापासारखं मोठं पुरी हो, तुम्ही फक्त मुलगा पाहता, तोही 2 वर्षापासून. ज्या बापाने 20 वर्ष सांभाळलं, जिला 20 वर्षाच्या बापाचं प्रेम कळालं नाही, काय करणार आहे बाकीचं? प्रेमाने पोट नाही भरत. तुम्ही फक्त पोरगा पाहतात, बाप, त्याचं गोत्र, त्याचं कुळ, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचे मित्र, त्याची खानदान. बाप या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग लग्न लावून देतो. मुक्ताबाईचं लेकरू महाराष्ट्रभर फिरतो, माझी माय मुक्ताबाईची शपथ घेऊन सांगतो,
जी औलाद आपल्या मायबापाच्या विरोधात जाऊन आपल्या मायबापांना रडवते ती आयुष्यात कधीच सुखी होत नाही, कधीच नाही. तो का म्हणे का रे, नाशिवंतासाठी देवास व्याटे पाळतोसी, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे ज्ञानेश्वर. करमिले तैसे केले कटकट वाकडे करण्याचे देव जाणे तुमच्या पायाचे सगळे बोलणे शब्द शस्त्रे बोलण्याच्या वगैरे एखादा वेळा वाकडा शब्द निघण्याची शक्यता. जर काही वेळा वाकडं बोललो माझ्या पत्रात टाका. उद्या सोलापूर जिल्ह्यात कीर्तन ते सोडून जे चांगलं बोललो ते वाणीचा दोष, जे बोललो ते जे चांगलं बोललो ते माझ्या गुरुवर्यांचं, जे वाईट बोललो ते माझ्या वाणीचा दोष. शहाजी भक्तीपरायण संतोष महाराज राऊत यांनी मला ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळ आयोजक सगळ्यांच्या वतीनं मला ही सेवा दिली होती. सगळी गुणीजन महाराज मंडळी निष्ठावंत वारकरी गायनाचार्य, गावातील आपले शेळके महाराज, नवनाथ महाराज शेळके, आमचे लक्ष्मण महाराज, ही सगळी महाराज मंडळी उपस्थित होती. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता एक विनंती करेल, माझे गुरु माऊली वक्ते बाबा ज्यांनी तळ्यात संप्रदायाची सेवा केली. आपल्या धर्माचे बेसिक नॉलेज, आपल्या धर्माच्या बेसिक देवता 5 मुख्य देवता आहे. आपल्या धर्माचे वैदिक आकडे 0 पासून 100 पर्यंत आणि 16 संस्कार, त्याच्यातले गर्भ संस्कार फार महत्वाचे. तर ते पुस्तक मुक्ताई ज्ञान संजीवनी नावाचे पुस्तक आहे. समोर ती गाडी लागलेली आहे, त्या गाडीमध्ये ते पुस्तक, किंमत फक्त 50 रुपये. आपल्याला विनंती करेल, आपल्या लेकरांना ते वाचायला द्या. आपल्या धर्माचे त्यांना बेसिक नॉलेज तरी कळेल. जगात लोक लई चांगले हो. काल मी मुंबईत जाताना माझी गाडी लोणावळ्याच्या घाटात फेल झाली आणि तिथून पुण्याला फोन केला, तर त्या पुण्यावाल्याने मला गाडी पाठवली. महाराज काळजी करू नका, तुम्ही देवा धर्माचं काम करता. लहाने साहेब म्हणून आहेत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला, त्यांनी त्यांची गाडी मला तिथून पाठवली. माझी गाडी तिथून टोचन करून पुण्याला पाठवली. माझी मोठी गाडी तिथून ते घेऊन गेले. ते महाराज काळजी करू नका, जगात इतके लोक चांगले जे संप्रदायावरती, देवा धर्मावरती प्रेम करतात, पण मग आपला धर्म टिकला पाहिजे. म्हणून आपल्या धर्माच्या काही बेसिक गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. ते त्या पुस्तकात आहे, किंमत फक्त 50 रुपये. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी द्याव्या अशी विनंती करतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान आणि माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, आपण एक नम्रतेची विनंती आहे, कृपया ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत कोणी उठत जाऊ नका. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण धर्मादरणीय श्री समाधानजी महाराज भोजेकर बाबा या ठिकाणी येऊन महाराजांनी सुंदर अशी सेवा केलेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी कुसळीकर यांच्या वतीने महाराजांचे खूप खूप असे आभार. तसे त्यांचा फोन आलता मला. बॅग घेतला, घे 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 घेऊ दे पोरा. का का बाबा घेतला पोरा, चलो. हां वा का हो ना.
पटकन ए भैया माझं हा फोटो फोटो काढ आडवा घ्या आडवा व्हिडिओ चालू झाडवाच ठेव नाही फोटो निघले ना फोटो व्हिडिओ चालू आहे फोटो धन्यवाद उभं राहतो
जागांची गणेश आणत त्यांनी हळदीला काय राल देत तुम्ही डोबरपट्टीला जागांची मुलगी दिली शेती द्यायची खेडेकर म्हणजे सोनार आहे. असं का जाती. त्यांचं युट्यूब चॅनल म्हणलं या ना आता उद्या होणार गेल्या आहे. चालबील झाली तर मग हा, व्यवस्थित त्यांची चालतं जात पण वाले ते मोठे विद्वान होते ज्ञानेश्वर वातू संत